नमस्कार मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील चाकण शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन विरोधी गटांनी अनपेक्षितपणे एकत्र येण्याची घटना घडवून आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडली आहे आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच दोन शिवसेना एकत्र आल्यानं आणि या अनोख्या युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. चाकणमध्ये असं दृश्य कधीच पाहायला मिळालं नव्हतं. जिथे दोन्ही गट राज्यस्तरीय राजकारणात कट्टर विरोधक आहेत, ते असे एकत्र आले. आता या युतीमुळे राज्याच्या राजकारणात काही परिणाम होणार का? ही युती अशी काय शक्य आहे, कशी काय शक्य झाली? या युतीचा परिणाम काय होऊ शकतोय? सगळं काही जाणून घेऊया. या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी पुण्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला. चाकणमध्ये शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे या दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला. महत्त्वाचं म्हणजे मनीषा गोरे या ज्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे स्थानिक आमदार देखील उपस्थित होते. चाकणमध्ये असं कधीच न पाहिलेलं दृश्य दिसलं, ज्यामुळे मोठी चर्चा जी आहे मग ती सुरू झाली. पण शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मनीषा गोरे यांना दिलेला हा पाठिंबा केवळ नगराध्यक्षपदासाठी आहे. नगरसेवकांच्या निवडणुकीत दोन्ही गट स्वबळावर लढणार आहेत, त्यामुळे याला युती म्हणता येणार नाही, असं ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलं. बाबाजी काळे म्हणाले, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे चाकणमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सुरेशभाऊंची कृपा आणि विधानसभा मतदारसंघात गोरे परिवारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं सहकार्य विचारात घेऊन नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उभाटा पक्षाचा उमेदवार उभा करायचा नाही, हे निश्चित झालंय. आम्ही मनीषा गोरेंना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ आमची युती झाली असं नाहीये. हे असे प्रतिक्रिया जी आहे ती ठाकरे गटाकडून येते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलं की खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय. पण ही युती नाहीये. उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्षपदापुरता मर्यादित आहे. राज्यात कुठेच न एकत्र आलेली ठाकरे आणि शिंदे शिवसेना चाकणमध्ये एकत्र आलीय. निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेत. अनेक ठिकाणी आघाड्या आणि युतीत बिघाड होत आहेत. काही ठिकाणी उलट्या सुलट्या युती होताना दिसत आहेत. सख्खे मित्र वैरीम होत आहेत आणि पक्के शत्रू मित्र होत आहेत. आता या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होणार यावर बोलताना राजकीय विश्लेषक सांगतायत, ही स्थानिक युती असली तरी ठाकरे शिंदे गटांमधील तणाव कमी करण्याचा एक संकेत असू शकतो. मात्र उद्धव ठाकरेंनी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटासोबत युती न करण्याचे आदेश दिले असल्यानं ही घटना वैयक्तिक किंवा स्थानिक नेत्यांच्या निर्णयाने घडलेली आहे. चाकणसारख्या भागात ही युती महायुतीला आणि खास करून भाजपला आव्हान देऊ शकते, कारण ठाकरे गटाच्या मतांचा फायदा शिंदे गटाला होईल आणि इकडे भाजपला बॅकफुटला जावं लागेल. तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.